शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहतो आपण, एक मिड विकेटला पाहतो आपण, एक लॉंग ऑफला पाहतो आपण, लॉंग ऑनला पाहतो आपण, 2 शतरक्षण पाहायला मिळतात. पुण्याचा आता गोलंदाज तयार आपण मध्ये आकाशला पाहतो आपण. हा देखील त्याच बघा फटका झाला आपण पाहू शकाल. साईड डाऊन चेंडू गेलाय, वन बाउन्स आहे. फलंदाज आपण पाहू शकाल. अतुलच्या बॅट पण एक दमदार चौकार. फटका पाहायला आपल्याला अतुलच्या बॅट पण एक दमदार चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या साने धावफलकाचा विचार केला तर 5 धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. हा देखील आपण पाहू शकता क्रॉस द लाईन चेंडू काय मिड विकेटला चेंडू आलाय. एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. या अतिरिक्त एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय. धावफलकाचा विचार केला तर 6 धावफलकावरती. जरूर एक चौकार खालाय गोलंदाज, त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुण्याचा गोलंदाज तयार. हा देखील फटका झाला आपण पाहू शकाल. चेंडू खाली शतरक्षक असेल काही चुकी न करता पहिला धक्का लागला टीम भिंगार संघाला. फलंदाज आपण मध्ये धीरज पवार बॅक टू द डगआउट. केला आपण गोलंदाज पाहतो आकाशचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. जरूर एक चौकार खाल्यानंतर कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. धीरज पवार सारखा एक मोठ्या फलंदाजाला बाद केलं. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. 1 डाऊनचा फलंदाज मैदानावरती इंटर झाला आपल्याला पाहायला मिळते. अदिनाथला पाहतो आपण. चांगली फलंदाजी करावी लागेल. अदिनाथ आपण पाहतो फलंदाज आपण पाहतो एक डावकर याताचा फलंदाज पाहायला मिळतो. अदिनाथला पाहतो आपण. डावकर याताचा फलंदाज म्हटलं की स्पर्धेमधील घातक फलंदाज पाहायला मिळतो. त्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहतो. पॉवर प्लेचा षटक पाहतो आपण. आकाशला पाहतो आपण. पुन्हा षटक गोलंदाज तयार आपण मध्ये आकाशला पाहतो आपण. त्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा देखील फटका साजवला आपण पाहू शका. आईच्या कव्हरच्या वरतून टोकला या उत्तुंग लांब लचक दर्जेदार षटकार. मालीचा फटका पाहिला. आल्या सुरुवात केली. गोलंदाजावरती आक्रमण केलं. पुण्याच्या गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळते. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू अतुला हलक्यातून पेस केलं. स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलाय. एक धावेगाने सहजरित्या पूर्ण. पंच आमच्याकडे वरती पहिल्या षटक समाप्त. धावफलकाचा विचार केला तर एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती. खर्च केला त्यामध्ये एक सफलता पाहायला मिळाली. धीरज पवारची विकेट पाहायला मिळाली त्या षटकामध्ये. आपण पाहतोय आकाशने चांगली गोलंदाजी केलं. जरूर एक षटकार आणि एक चौकार केला. त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज आपण पाहतोय. आकाशला पाहिलं होतं अवघ्या 13 धावा खर्च केल्या. सांघिक कोट्यातील दुसरं व वैदिक पहिल्या षटक अतुलताना आपण गोलंदाज पाहायला मिळतोय. गुरुनाथला पाहतोय. स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहायला मिळतं. एक डावखुर आता फलंदाज ज्याच्या बॅट पण आपण एक षटकार पाहिला तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहतो आपण. अदिनाथला पाहतो आपण.
ज्याच्या बॅट पण एक षटकार पाहिला होता मग तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतोय. गोलंदाज स्ट्राईक वरती सज्ज पाहतो आपण. गुरुनाथला पाहतो आपण. गुरुनाथ आलाय दुसरा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. फुलटॉ चेंडू फुलटॉलला वसूल केला. चेंडू गेला आउट ऑफ द पार. बिग हिट षटकार. चेंडू द बिमर वरती आक्रमण केलं आपण पाहतोय. अदिनाथच्या बॅट पण एक दमदार षटकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू प्रीटचा चेंडू असेल आपण पाहतोय. अदिनाथ स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहायला मिळतो. प्रीटचा पुरेपूर फायदा घेईल का फलंदाज पाहतो आपण. अदिनाथला पाहतो आपण. हा देखील पटका साजला आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून ठोकलाय. हा मॅक्सिमम दमदार षटकार. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. अदिनाथ ऑन फायर मैदानावरती पाहायला मिळतं. धावपलकाचा विचार केला तर 26 धावा धावपलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये कमालीची बॅटिंग पाहतो आपण. अदिनाथला पाहतो आपण. पुन्हा एकदा आपण पाहतो. पंचांचा इशाराला भीमर चेंडू आपण हात देखील आपण पटका गेलाय सीमा पार. आहे दमदार षटकार. चला नवीन गोलंदाज असेल अवघे 2 चेंडू भीमर हाताळले गोलंदाज आपण पाहतोय. गुरुनाथ न 2 चेंडू चेंडू हाताळले. गोलंदाज नवीन गोलंदाज वापरला जाईल आपण पाहतोय. धावपलकाचा विचार केला तर 33 धावा धावपलकावरती खराब गोलंदाजी पाहतो आपण. पोगाव संघाच्या माध्यमातून कमालीची बॅटिंग पाहतो आपण. अदिनाथला पाहतोय. अप्रतिम फलंदाजी पाहतो आपण. लाजवाब फलंदाजी पाहायला मिळतं. अदिनाथला पाहतो आपण. आक्रमक ठरलाय. गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडला फलंदाज पाहतो आपण. अदिनाथला पाहतो आपण. कमालीची बॅटिंग पाहतो आपण. गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज पाहायला मिळतो आपण. नवीन गोलंदाज पाहतोय. विश्वासला पाहतो आपण. कमबॅक करावे लागेल गोलंदाजाला. धावपलकाचा विचार केला तर तब्बल 33 धावा धावपलकावरती अद्याप पाहायला मिळतात. हा देखील बॅटची एनर्जी आपण पाहू शकाल. झेल कॅरी करता आला ना. चेंडू गेलाय सीमा पार. गोळीच्या वेगानं येतोय दमदार चौकार. कमालीची बॅटिंग पाहतो आपण. या शौकाराच्या साईने धावपलकाचा विचार केला तर 37 धावा धावपलकावरती लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. अदिनाथच्या कौतुक करावे लागेल. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू अतळा. भरपूर कालावधीमध्ये आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतो. विश्वासला पाहतो आपण. कमबॅक करावे लागेल गोलंदाजाला. अदिनाथ सारखा एक मोठा फलंदाज पाहतो आपण. स्ट्राईक एंड वरती सज्ज एक डावखरे हाताचा फलंदाज पाहतो. आक्रमक ठरलाय आता. हा देखील त्याच प्रकारचा खेळायचा होता. आज देखील वारंवार डॉट चेंडू पाहायला मिळतात. सलगचे 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात. तर मात्र कमबॅक केलाय गोलंदाज आपण पाहतो. विश्वासला आपण पाहतो. कमबॅकिंग षटक अतळताना पाहतो आपण. सलगचे 2 चेंडू डॉट फेकले त्या गोलंदाजाचं. कौतुक करावे लागेल गोलंदाजाचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील पटका साजवला आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल आपण पाहू शकाल. झेल कॅरी करता आला नाही. एक मोठ्या फलंदाजाला जीवदान पाहायला मिळतं. अदिनाथ सारखा एक मोठा फलंदाजाला जीवदान दिलं. आता मात्र आक्रमक ठरेल का फलंदाज आपण अदिनाथला पाहतो आपण.
या दोन धावेच्या मदतीने स्कोर धाव फलकाचा विचार केला तर एका काही चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील आपण पाहतो विश्वासला पाहतो आपण गोलंदाजी कुठे होतं गोलंदाजी कुठे शतरक्षक कुठे साथ देत नाही हा देखील डॉट चेंडू पंच आमच्याकडे वरती दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धाव फलक सांगी कोट्यातील तिसरं वैती फळ षटक आता आपण गोलंदाज पाहतोय अजयला पाहतो आपण कमबॅक करावे लागेल गोलंदाजला 5 षटकांचा सामना राहील 5 षटकामध्ये कमीत कमी 50 ते 55 धावा बनवणे गरजेचं असेल टीम भिंगारी संघ आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतोय अतुलला पाहतो आपण त्याच्या बॅट मधनं एक चौकारा पाहिला होता तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहायला मिळतं चला स्पीडअप करायचं टीम पोगाव संघ अजयला पाहतो आपण तिसरे षटक अतुलताना पाहतो आपण एक डावकरी आताचा गोलंदाज पुलटा चेंडू पुलटाला वसूल केला आपण पाहू शकाल चेंडू गेला सीमा पार येतोय अतुलच्या बॅट मधनं एक दमदार षटकार पुलटा चेंडू पुलटाला वसूल केला आपण पाहतो अतुलच्या बॅट मधनं एक षटकार पाहिला षटकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 45 धावा धावफलकावरती कमालीची बॅटिंग पाहतो आपण अदिना टू आपण पाहतोय हा देखील वारकर लाईनचा चेंडू अतळा होता आपण पाहू शकाल स्ट्रेट डाऊन चेंडू आला एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण एकाच धाव्यावरती समाधान मानावे एका धाव्याच्या साह्यानं संघ पुढे सजवलाय धावफलकाचा विचार केला तर 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्यावर पाहतो कमबॅक करावे लागेल गोलंदाज आपण पाहतोय अजयला पाहतो आपण कमबॅक करावे लागेल कमबॅक ही षटक अतळावं लागेल गोलंदाजाला स्ट्राईक एंड वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळतं अदिनाथला पाहतो आपण स्ट्राईक एंड वरती सज्ज पडून त्याच्या बॅट पण 4 षटकार आणि 1 चौकार पाहिला तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहतो आपण फुलटा चेंडू होता आपण पाहू शकाल कव्हर्सला चेंडू आला एकदा वेगाने सहजरित्या पुन्हा गचाळ क्षेत्रक्षण आले तिथं तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं सहजरित्या पूर्ण त्या 2 धावेच्या मदतीनं स्कोरवर पुढे सचवला धावफलकाचा विचार केला तर 48 धावा धावफलकावरती अद्याप परत पाहायला मिळतात कमबॅकिंग षटक अतळावं लागेल अजय या गोलंदाज पाहतो आपण जरूर एक षटकार खाला या गोलंदाजानं त्यानंतर कमबॅक करावे लागेल गोलंदाजाला पुन्हा आता गोलंदाज तयार अजयला पाहतो आपण हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू अत्तला कमालीचा चेंडू अत्तला गोलंदाज आपण अजयचं कौतुक करावे लागेल कमबॅक करावे लागेल या गोलंदाजाला अजयला पाहतो आपण पुन्हा आता गोलंदाज तयार काही चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील आपण पाहतोय हा देखील आपण पाहू शकाल पंच आमच्याकडे वळतील हा चला तिसऱ्या पंचांकडे माग केल्या भीमरसाठी पंच वाईट चेंडू आहे का
चला अवंतर चेंडू असेल, वाईट चेंडू. या अतिरिक्त एका धावेच्या मदतीनं स्कोर बोर्ड प्रोड्युसर धावफलकाचा विचार केला तर 49 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती सज्ज आपण अधीनातला पाहतो आपण कमालीची बॅटिंग पाहिजे ज्याच्या माध्यमातून तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती सज्ज आ देखील फटका आपण पाहू शकाल. अशा कव्हर्सला चेंडू आला, चांगलं क्षेत्र तिथे गच्या क्षेत्ररक्षण राहायला पाहिजे, डायरेक्ट हिट करण्याच्या नंतर आपण पाहू शकाल. तिसऱ्या पंचांकडे माग केले आपण पाहू शकाल. आमचे पंच पाहतोय चला फलंदाज बाद असेल. धक्का क्रमांक 2 लागला टीम भिंगार संघाला आपण पाहतोय. अतुल परतावं लागलं. धावफलकाचा विचार केला तर 50 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. 50 कंप्लीट झाल्या टीम भिंगार संघात. एकदा फलंदाजी आवडल्या सर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आपण पाहतोय अदिनाथचं कौतुक करावे लागेल, कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. तब्बल 4 षटकार ज्याच्या बॅट मध्ये अनेक चौकार आले तोच फलंदाज आपण अदिनाथचं कौतुक करावे लागेल. कमालीची बॅटिंग पाहतो आपण. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर झाला आपण पाहतोय. अजयला पाहतो आपण. स्वतः संघाचं संगणक पाहायला मिळते. हा देखील पुलटा चेंडू आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, काही चुकी न करता एक मोठा धक्का लागला टीम भिंगार संघाला आपण पाहतोय. अदिनाथ बॅक टू द डगआउट. चला चेंडूची पूर्तता करायचे आयोजक कुठं असतील तर विचार केला तर आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 50 धावा धावफलकावरती. 18 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर चांगली फलंदाजी पाहिली आपण. अदिनाथचं कौतुक करावे लागेल, कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. तब्बल त्याच्या बॅट मधला 4 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळतो. तोच फलंदाज आपण पाहतोय डगआउट मध्ये गेलाय आपण पाहतोय. अदिनाथला परतावं लागलं. चांगली फलंदाजी पाहतो आपण. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर झाला आपल्याला पाहायला मिळतं. वैभवला पाहतो आपण. सांघिक कोट्यातील 4थं वैयक्तिक षटक अत्तर आपण गोलंदाज पाहायला मिळतो. कैलासला पाहतो आपण. कमबॅकिंग षटक अतरावं लागेल गोलंदाज आपण कैलासला पाहतो आपण. आपण सामना पाहतो. एका बाजूला टीम पोगाव संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतो. टीम भिंगारे संघ आपण पाहतोय. दोन्ही बल्लाटी संघ असतील, 2 ताकदवर संघ. चांगलं युद्ध पाहायला मिळते मैदानावरती. एक मोठी स्पर्धा पाहतो आपण. आदिवासी समाजातील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहतो आपण. चला स्पीडअप करा.
आणखी कोट्यातील चौथं वैध पहिले षटक आता आपण पाहतो कैलासला पाहतो आपण कमबॅकिंग षटक आता गरजेचं असेल टीम पोगाव संघाला आपण पाहूया. स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतोया. स्वतः संघाचा संगणक सहर सेनापती आपण पाहतोया अजयला पाहतो आपण. सातत्याने आपण पाहतो अनेक मैदानावरती चांगली फलंदाजी पाहतो. तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज. हा ट्रॅकर चेंडू होता पुरेपूर पायदा घेतला चेंडू गेला आपण पाहू शकलो. वन बाउन्स आहे अजयच्या बॅट पण एक दमदार चौकार. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं या. हा देखील पटका सजवला आपण पाहू शकला. मिड विकेटला चेंडू आला एकदा वेगाने सहज पूर्ण चांगली क्षेत्रक्षण आले तिथं. दोन देखील धावा चित्त्याच्या चपळाईने सहज पूर्ण. या दोन धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकाचा विचार केला तर 56 धावा धावफलकावरती अद्याप परत पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा आता गोलंदाज तयार आपण पाहतो कैलासला पाहतो आपण कमबॅकिंग षटक अत्यंत गरज आहे टीम पोगाव संघाला. हा देखील आपण पाहू शकाल. पंच आमच्या घरामधील हा बीमर चेंडू आपण पाहू शकाल. 1+1 या दोन धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 58 धावा धावफलकावरती आपण पाहतो. स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतो. फलंदाज आपण पाहायला मिळतो वैभवला पाहतो आपण. फ्री हिटचा चेंडू असेल पुरेपूर फायदा घेता येईल काय फलंदाज आपण पाहतो वैभवला पाहतो आपण. हा देखील आपण पाहू शकाल. हा ट्रॅकर चेंडू आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल चुकी केले आपण पाहू शकाल. चेंडू गेला सीमा रेखेच्या पलीकडे येतोय. वैभवच्या बॅट पण एक दमदार चौकार. फटका पाहिला आपण. धावफलकाचा विचार केला तर 62 धावा धावफलकावरती. कमालीची बॅटिंग पाहतो आपण टीम मिंगार संघाच्या माध्यमातून. पुण्याच्या आता गोलंदाज तयार. हा देखील हा ट्रॅकर चेंडूला बिरकावून दिला. चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावर. हा ठोकलाय उत्तुंग लांब लचक दर्जेदार षटकार. फटका पाहिला आपण. वैभवचं कौतुक करावं. एक चौकाराच्या बॅट पण एक षटकार पाहिला. तोच फलंदाज आपण स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहायला मिळतं. या षटकाराच्या साईने धावफलक पुढे धावफलकाचा विचार केला तर 68 धावा धावफलकावरती. हा देखील त्याच प्रकारचा खेळायचा होता. भरपूर कालावधीमध्ये आपण पाहतो डॉट चेंडू आलाय आपण पाहतोय. कैलासवरती आक्रमण केलं आपण पाहतो फलंदाज वैभवनं. जरूर एक षटकार आणि दोन चौकार आणि एक षटकार खालाय गोलंदाज आपण पाहतो कैलासला पाहतो आपण. पुण्याच्या गोलंदाज तयार. कैलासला पाहतो आपण. परत खराब गोलंदाजी पाहतो. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता. पंच आमच्याकडे बोलतील हा अव्वांतर चेंडू असेल. या अतिरिक्त एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 69 धावा धावफलकावरती अद्याप परत पाहायला मिळते. लॉस ऑफ 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पुण्याच्या आता गोलंदाज तयार. कैलासला पाहतो आपण. खराब गोलंदाजी पाहतो आपण अद्याप परत. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल कॅरी करता आला नाही. दोन धावा चित्त्याच्या चपळीनं सहजरित्या पूर्ण. या दोन धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 71 धावा धावफलकावरती. 4 षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 71 धावा धावफलकावरती.
थँक्यू ब्रिजिया. 4 षटकांचा खेळ समाप्तीनंतर 71 धावा धावफलकावरती कमालीची बॅटिंग पाहिली आपण टीम भिंगार संघाच्या माध्यमातून. सांघिक कोट्यातील 5वं वैयक्तिक षटक अत्यंत आपण गोलंदाज पाहायला मिळते. सूरजला पाहतो आपण कमबॅक ही षटक अत्यंत नितांत गरज आहे टीम पोगाव संघाला. तर परत खराब गोलंदाजी पाहिली आपण टीम पोगाव संघाच्या माध्यमातून. पण 24 चेंडू मध्ये 71 धावा कुठून काढल्या टीम भिंगार संघानं. कमालची बॅटिंग पाहतो आपण टीम भिंगार संघाच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचं टीम पोगाव संघ. सांघिक कोट्यातील 5वं वैयक्तिक षटक अत्यंत आपण गोलंदाज पाहतो आपण सूरजला पाहतो आपण. स्ट्राईक एंड वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळत्या. अजयला पाहतो आपण. स्पर्धा म्हटली तर आपण पाहतो जय महाराष्ट्र संघ धामणे आयोजित जय महाराष्ट्र चषक 2025 एक शानदार पर्व पाहायला मिळते. आदिवासी समाजातील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. देखील आपण पाहतो फुल टच कव्हर्सला चेंडू आला. एकदा वेगाने सहज पूर्ण 2 धावेचा प्रयत्न असेल. डोक्याची घंटा होऊ शकते. पंचांचा बोर्ड आकाशात आपण पाहू शकाल. 4था धक्का लागला टीम भिंगार संघाला. आपण पाहतो फलंदाज वैभव बॅक टू द डगआउट. थँक्यू ब्रिजिया. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झाला आपल्याला पाहायला मिळते. समीरला पाहतो आपण. पुन्हा गोलंदाज तयार आपण पाहतोय. देखील पटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू गेला स्क्वेअर लाईक बाउंड्रीच्या बाहेर आहे. तो अजयच्या बॅट पण एक दमदार चौकार. थँक्यू ब्रिजिया. कमालीचा फटका पाहिला आपण अजयच्या बॅट पण. चौकाराच्या सैन्य धावपलकार पुढे धावपलकाचा विचार केला तर 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 70 धावा धावपलकावरती. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते टीम भिंगार संघाच्या माध्यमातून. अजयचं कौतुक करावे लागेल आपण पाहतोय. मात्र आक्रमण केले गोलंदाज सूरज वरती आक्रमण केले. पुन्हा गोलंदाज तयार. देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल. अप्रतिम झेल टिपला आपण पाहू शकला. पंचांचा पुढे आकाशात. 5वा धक्का लागला टीम भिंगार संघाला. आपण पाहतो अजय बॅक टू द डगआउट. कमालीचा झेल कॅरी केला आपण पाहू शकाल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहिलं होतं आपण. त्याच्या माध्यमातून अप्रतिम झेल पाहायला मिळाला. पुन्हा गोलंदाज तयार. देखील क्रॉस लाईन चेंडू खेळाय. चेंडू गेलाय गोळीच्या वेगाला. आल्या चांगली फलंदाजी पाहतो आपण. फलंदाजीचा बॅट पण एक दमदार चौकार.
80 धावा धावफलकावरती हा देखील फटका सजवलाय स्वतः गोलंदाज चेंडू खाली असेल काही चुकी न करता 6वा धक्का लागला टीम भिंगार संघाला आपण पाहतोय चेतन बॅक टू द लगआउट अमितला पाहतो आपण पुन्हा गोलंदाज तयार हा देखील आले आले आपण पाहू शकला पटका सजवला आपण पाहू शकला चेंडू खाली छत्रछक जर काही चुकी न करता 8वा धक्का लागला टीम भिंगार संघाला आपण पाहतो फलंदाज आपण पाहिलं तर 80 धावा कुठून काढल्या टीम भिंगार संघाला आपण पाहतो कमालीची बॅटिंग पाहायला मिळालं येणारे चेंडू असेल 30 चेंडू आणि 81 धावेची गरज आहे टीम पोगाव संघाला उत्तर मध्ये आपण आवाज ऐकू आमचे परमित्र आपण पाहतो अमलवीर सरांचा चला भिंगार संघ पण स्पीडअप घ्यायचे पहा लगेच शत्रुक्षण सजवून घ्यायचंय पोगाव संघ पाणी
हॅलो, चला मॅच कडे जाऊया. मॅच आपण सुरुवात करायची पहा. दोन फलंदाज मैदानावरती दाखल होते. पोगाव संघ उत्तरार्धामध्ये बनवायचे 81 धाबा, 80 धाबा बनवल्यात. बॉलची पूर्वार्धा करायची पहा. आयोजकांना मी विनंती करू की आपण बॉलची पूर्वार्धा मैदानाच्या आतमध्ये करायची. विश्वास आणि सूरज हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 81 धाबा बनवायच्या आहेत. 81 धाबा बनवल्या जातील का, आता हे पाहणं मात्र भरपूर महत्वाचं राहील. 6 दिवसामधील सर्वाधिक उंच धावसंख्या बनवणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला तो भिंगार संघ. आई गावदेवी भिंगार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही असा संघ पाहिला होता चिंच कमल्याच्या नाईट्स रजनीमध्ये आणि जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला होता. शेवटच्या क्षणी त्यांना हार मानावी लागली होती आणि खरं तर त्यांचा खेळ भरपूर चांगला आपण पाहिला होता. पहिले चेंडू फेकण्यासाठी येतोय गोलंदाज अधिनाथला पण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, 30 पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहायला गेलो तर लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, एक मिड विकेटला क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना. 5 ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल हलक्या हाताने आपल्याला पाहायला मिळतोय पॉइंट रिजनला. मिड ऑनला पण पाहतोय धीरज पवारला. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एकच धाव, एका धावेने संघाचा श्रीगणेश करत असताना पोगाव संघाचा फलंदाज विश्वासला पण पाहतोय. त्याच्या बॅट मधनं अगदी चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला. हिदुटे संघाचा संघनायक आणि धामणी संघाचा संघनायक आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची पहा. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी प्रेमाची विनंती करतोय. हा पहिला पुकार असणार आहे पहा. धामणी संघाचा संघनायकांना हिदुटने, दोन्ही संघाच्या संघनायकाला मी विनंती करू की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची पहा मित्रांनो. मॅच मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला सामना पण पाहतोय. पोगाव संघ आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रो इथे निर्माण करून दिला जातोय अधिनाथच्या माध्यमातून आणि पहिला मोठा धक्का लागला जाईल पोगाव टीमला. फलंदाज जोईल बाद, सूरज बॅक टू द डगआउट. आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करायची पहा. जाऊया मॅच कडे. मॅच तितकीच इम्पॉर्टंट आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. राहुलला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. अंपायर डिसिजन फॉर वाईट बॉल. अवंतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरकेल. दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचला. 41 धाबा बनवायच्या होत्या. आता संघ पोहोचला अवघ्या दोन्ही आकड्यावरती. पहिलं षटक म्हटलं तर P1चं षटक या 30 सर्कलच्या बाहेर अवघत 2 क्षेत्रक, एक मिड विकेटला, एक मिड ऑनला पण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यवहाराची अधिनाथला पण पाहतोय. एक चांगला गोलंदाज आहे. डावखुरी हाताचा वेगवान तेज दरार हा गोलंदाज पण पाहतोय. या बिलिया गतीमध्ये परिवर्तन. बॅटची टॉपिस गलीमधून चेंडू रिलीज झालाय. मात्र शेवटच्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं आणि पाहता पाहता चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे आणि पहिला दर्जेदार चौकार आपण पाहतोय. फलंदाज राहुलच्या बॅटमधला चौकार. चार धाबीने संघ पुढे सरकेल. संघ पोगाव संघ जाऊन पोहोचला तो 6 आकड्यावरती. अधिनाथवरती आक्रमण केलं जातोय. मात्र इथून एखाद मोठा फटका या षटकामध्ये अजून पाहायला मिळणार का. बिली मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला जातोय. अगदी कोलवरती टप्प्यावरती हा चेंडू रिलीज केला जातोय. डॉट चेंडूची सांगता जाते. एक चौकार खाल्ला आणि तिथून कमबॅक करून देत असताना खरं तर या संघाच्या माध्यमातून आपण नजर पाहायला मिळतो. आणि फलंदाजी करत असताना अधिनाथनं मात्र जबरदस्त खेळ केला होता. तब्बल 13 चेंडू पेस करत असताना तब्बल 35 धावा
या खेळाडूंना जमवल्या होत्या. मात्र गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी. या वेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. गुड लेंथवरती हा चेंडू वारंवार फेकले जातात. चांगली गोलंदाजी अदिनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा एक चौकार आला होता आणि तिथून मात्र कमबॅक करून देत असताना खरं तर या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय भिंगार गावचा अष्टपैलू खेळाडू आणि बरेचसे मैदान या खरं तर खेळाडूंना गाजवल्यात. फलंदाज या वेळेचा चेंडू अगदी बॅटच्या रणरादामध्ये त्याला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरतून आउट ऑफ द पार ठोकला जातोय षटकामध्ये. शानदार षटकार. या 6 धावेनं संघाचा आपण धावफलकेवरती विचार केला तर संघ पोहोचला. अजून या 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 24 मध्ये 69 धाबा बनवायचे. 24 चेंडू 69 धाबा. गोलंदाजी मार्क वरती दुसरे षटक हाताळण्यासाठी येतोय. वैभवला पण पाहतोय. वैभव आलाय गोलंदाजी मार्क वरती. फलंदाजी करत असताना देखील वैभवनं तब्बल एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिला होता आणि तोच वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गुडगा वाकवत चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळत नाही. फलंदाज जाऊन स्ट्राईक केनवरती राहुलला पण पाहतोय. निकाल साईडला विश्वासला पण पाहतोय. मात्र विश्वास मैदानावरती सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. डॉट चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. चांगली गोलंदाजीचा प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखवून देत असताना फलंदाजी करत असताना मात्र चांगली फलंदाजी भिंगार टीमच्या माध्यमातून राहिली आणि त्याच कारणास्तव गोलंदाजी तितकीच दर्जेदार. मात्र अदिनाथवरती एक चौकार एक षटकार आला होता. या वेळचा चेंडू अगदी बॅटच्या रणरादामध्ये त्याला पाठवलंय समोर. खेळाडू कक्षाला सलामी देत असताना हा माइटी शानदार षटकार. भोगाव संघ जाऊन पोहोचतोय तो 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका पसला. उंची जास्त लांबी कमी एलिव्हेशन कमी मिळालं जातं. एक साधा सोपा झेल होता. बराचसा अंतर कापत खेळाडू चेंडूवरती आला होता. मात्र तोपर्यंत या 2 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिल्या जातात. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. आता संघ आपण पाहायला गेलो तर 20 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 81 धावा बनवायच्या होत्या. आता 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना वैभववरती आक्रमण आपण पाहिलं होता. पहिला चेंडू निर्धाव केला होता आणि तिथून मात्र लॉंगांच्या वरतून एक षटकार आपण पाहिला होता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वैभव. फुलर लेनचा चेंडू अगदी मिनी हेलिकॉप्टर उडवला जातोय. शतरक्षक फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली. अतुलला पण पाहतोय आणि चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द टॉप सीमारेषेच्या पलीकडे. अच्छा शानदार चौकार. संघ पोहोचलाय 24 या आकड्यावरती. रिव्हर्स अटेम्प्ट बॅटशीट टॉपिस आउटफील्ड फास्ट चेंडू लॉंग स्टॉप रिझनला जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक का दुसरा दमदार चौकार. चार धावेने संघ पुढे सरकला. 28 आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा कोलवट टप्प्याचा चेंडू बॅटचे टॉपी जरूर पाहायला मिळतोय. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याची मार्क केली जाते. या 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या जातात. 2 धावेने संघ पुढे सरकेल. षटक क्रमांक 2 संपला जातोय. 2 षटकांच्या अखेरीस टीम पोगाव संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. एका फलंदाजाच्या मोबदल्या
धीरज येतोय गोलंदाजी मार्क वरती, एक चांगला खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून नेहमीच चांगला खेळ आपण पाहिलाय. मात्र या स्पर्धेमध्ये आज कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल याच्याकडे पाहणं आज महत्वाचं राहील. फलंदाजी करत असताना आपण पाहिला तर अवघी एक धाव मिळवत असताना मात्र विकेट गाल केली होती आणि तिथून मात्र पूर्णपणे मात्र चांगली गोलंदाजी यावेळी आपल्याला पाहायला मिळतो. अधिनाथनं चांगली फलंदाजी मात्र पहिल्या पूर्वार्धामध्ये केली होती आणि आता मैदानावरती गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न फलंदाज पण पाहतोय विश्वासच्या माध्यमातून राहिला होता. ऑन स्ट्राईक केनवरती त्या फलंदाजाने तब्बल एक चौकार एक षटकार ठोकलाय. तो फलंदाज राहुलला आपण पाहतोय, माफी सवे विश्वासला पण पाहतोय. पुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोर उडवला जातोय. गॅप भरपूर मोठी, गोळीच्या वेगाने चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडा. या बेली विश्वासच्या बॅट पद्धा हा दर्जेदार चौकार. संघ पुढे सरकेल. 34 आकड्यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी बॅटच्या मधोमध मिड विकेटला क्लिअर करत असताना चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडा. शानदार षटकार. करतरी स्पर्धा आपण लाईव्ह पाहतो. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय हाईट फॅक्टर साठी हा चेंडू. अ 41 धावा झालेत पहा. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू रिलीज केला आणि त्याच कारणाचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावेने संघ पुढे सरकलाय. 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 81 धावा बनवत असताना मात्र आता निम्मा पल्ला गाठत असताना पोगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. बराचसा अंतर कापत ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी वेळेवरती हा संघ दाखल झाला होता आणि भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो. धीरज वरती आक्रमण बनमोड पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध त्याला देखील उडवला जात आहे. समोर सीमारेषेच्या पलीकडे टोकला जातोय शानदार षटकार. असा धावेने संघ पुढे सरकला. आता 47 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. विश्वासच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी रिव्हर्स अटेम्प्ट
बॅट टॉपिस आणि चेंडू जाईल मात्र सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी षटकार टोकल्यानंतर पुन्हा एकदा रुबाबदार चौकार. सो मच डेजा संघ पोहोचला धाव फलकेवरती 51 आकड्यावरती आता जाऊन पोहोचला. 51 धाबा धाव फलकेवरती पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल मात्र धीरजवरती प्रहार केले जात आहेत. जवळपास या षटकामध्ये आपण पाहिल्या 2 चौकार आणि 2 षटकारच्या मदतीने मात्र चांगली फलंदाजी विश्वासच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लाऊड अपील जरूर पाहायला मिळतोय. एस पंचाचं फिंगर इन अप मोठा धक्का लागला जाईल. फलंदाज होतोय बाद. विश्वास बॅक टू द डगआउट. आता जवळपास आपण पाहायला गेलो तर 2 षटकांचा देखील मैदानाच्या आतमध्ये बाकी असणारे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि त्याच नंतर उत्तरार्धामध्ये आपण जर पाहायला गेलो होतो तर पोगाव संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकेवरती 51 आकड्यावरती. अजून येणारे 12 चेंडू आणि विजय करीतात बनवायची 30 धाबा. 12 चेंडू 30 धाबा. पोगाव संघ फलंदाजी भरपूर चांगल्या पण पाहतोय. विश्वासनं अगदी चौकार षटकाराची आतषबाजी या मैदानावरती दाखवून दिली. एका साईडला पण पाहायला गेलो तर राहुल आणि त्याच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आकाशला पण पाहतोय. आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि एका साईडला राहुलला पण पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती अतुल कातकरीला पण पाहतोय. एक चांगला गोलंदाज हे चांगला खेळाडू सातत्याने या खेळाडूचा खेळ पण पाहतोय. मात्र पोगाव संघ जर म्हटला तर या विभागामध्ये एक नवीन संघ पाहायला मिळाला. मात्र आयोजकांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा भरवली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये खरे तर नवनवीन आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 2 टू व्हीलर बाईक त्यानंतर स्पोर्ट्स सायकल 3 या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहतोय पोगाव संघ एक बराचसा लांबवरचा अंतर कापून अगदी ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला. अतुल आलाय गोलंदाजी मार्क वरती. 12 मध्ये 30 समीकरण बॅटच्या मधोमध अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरतून ठोकला जातोय षटकार. सात धावेनं संघ पुढे सरकलाय. 57 आकड्यावर ते जाऊन पोहोचला. 81 धावा. पाटला गाठत असताना मात्र खराब क्षेत्ररक्षण एष्ट्यांच्या मागे चेंडू जाईल गोळीच्या सीमारेषेच्या पलीकडे. शानदार पुन्हा एकदा आज चौकार आपण पाहतोय. वरती 61 धाव फलकेवरती असं वाटत होतं की आज सामना कठीण जाईल पोगाव संघासमोर. मात्र पोगाव संघानं जबरदस्त खेळ केला. विश्वासचं मी कौतुक करेल आणि विश्वासनं जबरदस्त आपण विचार करायला गेला तर तब्बल त्याच्या बॅटमध्ये आपण चौकार षटकाराची आतषबाजी पाहिली. फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात द्या. चुकी होणार नाही आणि फलंदाज होईल ते बाद.
विकेटचं पतन, फलंदाज बाद झाला. आपण पाहायला गेलो तर राहुल बाद झाला आणि फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आणि विचार करीत जर आपण पाहायला गेलो तर 9 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू 20 धाबा. गोलंदाजी मार्क वरती अतुल कातकरीला पण पाहतोय. मात्र या षटकावरती देखील आक्रमण आपण पाहिलं होतं. नॉन स्ट्राईक एंड वरती थांबलेला फलंदाज आकाश मनोजला पण पाहतोय आणि शेवटच्या क्षणी सामना जरूर रफांटप आपल्याला पाहायला मिळेल. मात्र अतुलची गोलंदाजी भरपूर चांगली, एक षटकार एक चौकार काढला आणि तिथून मात्र ज्या फलंदाजा जे चौकार षटकार टोकत होता त्या फलंदाजाला मात्र बाद करण्यात यश आलं. चांगली गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून देखील राहिली आणि पोगाव संघाची फलंदाजी भरपूर चांगली आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पुलरलिनचा बॉल अगदी समोर आपण पाहतोय, बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित आपल्याला पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं हे पहा. एकदा सहज कन्वर्ट केली, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं अतुलच्या माध्यमातून. बॅक टू द बॉलर असं चेंडू रिलीज केला होता आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. तिकडे धीरज पवार आपण पाहिला होता. एका धावेने संघ पुढे सरकेल, संघ पोहोचला 62 या आकड्यावरती. अजून 19 धावांची गरज आहे. अतुल गोलंदाज तयार, फटका फसला जातोय. अगदी चेंडू बराच वेळ हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूवरती मात्र बराचसा अंतर कापत आपण पाहिलं होता या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये. मात्र धावचीतची संधी आणि इथे मैदानावरती काय घडलं जाईल. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का पोगाव टीमला. प्रकाश आपण यायचे पहा. पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. मात्र जर विकेट आउट दिला जाणार नाही, दोन्ही फलंदाजांना एकदा पीस सोडावा हवा आणि अशा रीतीने मात्र धाव दिली जाणार नाही आणि फलंदाज देखील बाद नसणार आहे. पहा या दोन धावीने संघ पुढे सरकेल. पोगाव संघ जाऊन पोहोचलाय 64 या आकड्यावरती. आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 मध्ये अजूनही बनवायचे 17 धाबा. 7 चेंडू 17 धाबा. पोगाव संघ एका साईडला पण पाहतो
आणि एका साईडला जर का पाहायला गेलो तर गावदेवी भिंगार संघ, या दोन संघांमध्ये ताकदवार महायुद्ध पाहायला मिळतोय. अतुल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती चौथं षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून राहिली जाते. धीरज वरती आक्रमण केलं होतं, धीरजनं दाबा खर्च केला होता जवळपास आपण पाहायला गेलो तब्बल 21 धाबा खर्च केल्या होत्या. फटका फसला जातोय, गोलंदाज देतोय मात्र चेंडूवरती एक साधा सोपा झेल होता आणि अजून एक झेल सुटला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय असं वाटत होतं की साधा सोपा झेल आहे आणि तो झेल मात्र कॅरी केला जाईल. झेल सुटल्यानंतर एकदा वेगाने कन्वर्ट केले, एका धावेने संघ पुढे सरकेल. संघ पोहोचलाय 65 या आकड्यावरती, उरला 6 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयाकरिता अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज असणार आहे पा. चला भिंगार सिंग आपण स्पीडअप घ्यायचे पा. सहा चेंडू 16 धाब्यांची गरज आहे. कुठला गोलंदाजी ते वापरला जाईल आता याच्यावरती खरं तर भिंगार टीमच्या पाठीराख्यांच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. आज अगदी जवळपास आपण पाहायला गेलो तर चांगले संघ एकमेकांच्या विरोधात फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आज गावदेवी भिंगार आणि त्याच्या विरोधात पोगाव संघ मैदानावरती खेळत असताना मित्रमंडळींना पहिल्यांदा ही लढत मैदानावरती आपण पाहतोय. मात्र चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता पोगाव संघ शेवट एक षटक बाकी आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना मात्र पोगाव टीमलाही बनवायच्यात अजूनही 16 धाबा आणि 16 धाबा बनवल्या जातील का, आता हा प्रश्नचिन्ह निश्चित मी प्रेक्षकांच्या मनामध्ये निश्चित आपण पाहू शकाल. 6 चेंडू 16 धाब्यांचं समीकरण गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्क वरती चेतनला पण पाहतोय, चेतन आलाय गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. ऑन स्ट्राईक इन वरती फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय, चांगला चेंडू रिलीज केला होता आणि मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. 5 चेंडू आणि आता विजया करतात बनवायच्यात अजूनही 16 धाबा. आकाशला पण पाहतोय ऑन स्ट्राईक इन वरती मैदानावरती चौथ्या क्रमांकावरती दाखल झाला होता. 5 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. चेतनला पण पाहतोय निर्णायक क्षणी बॅटची टॉपिस लागली जाते. एष्ट्यांच्या मागे साधा सोपा झेल होता आणि तो झेल देखील सुटला जातोय. अशा छोट्या छोट्या चुका मित्र म्हणेना भिंगार टीमला स्पर्धेतून माघारी जावं लागेल. एक साधा सोपा झेल होता, सेकंड स्लिपचा शतरक्षक आपण पाहतोय, तो झेल मात्र सुटला जातोय, जमिनीला दान झाला जातोय आणि त्याच रीतीने एकदा वेगाने कन्वर्ट केले जाते. एका धावेने संघ पुढे सरकेल. पोगाव संघ जाऊन पोहोचला. आता धाव फलकेवरती 66 या आकड्यावरती 4 चेंडू 15चं समीकरण. बॅटचे टॉप एज पुन्हा एकदा मैदानावरती चेंडू खरं तर आपण पाहायला गेलो तर अगदी बॉडीवरती अद्दाळा जातो, लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळत जाईल. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सर केला तर संघ जाऊन पोहोचेल धाव फलकेवरती 67 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 3 चेंडू 14चं समीकरण. 3 चेंडू 14 धाबा. 3 मोठे फटक्या पोगाव टीमला विजयाच्या दिशेने नेऊ शकतात. मात्र एकाच डॉट चेंडू मात्र भिंगार टीमला विजयाच्या वाटचालीसाठी नेऊ शकतात. फटका भरपूर चांगला अगदी बॅटच्या मधोमध मिड विकेटला क्लिअर करत चेंडू पाठवलाय. आकाशच्या बॅट मध्ये मॅक्झिमम 6 धावेसाठी ठोकला जातोय. शानदार षटकार. धाबा. धाव फलक्यावरती 2 चेंडू 8 धाबा. 2 चेंडू 8 धाबा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज चेतनला पण पाहतोय. या चेंडूवरती निर्णायक क्षणी मात्र फुलर लेनचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय काय घडलं जात आणि संपार सिग्नल OUT फलंदाज धावचितच्या स्वरूपात अजून एक होईल बाद.
येस पंत फलंदाज बाद. ओके इथे बॅट्समॅन बाद होईल. स्क्रीनवरती जरूर पाहिलं जातं आणि त्या फलंदाज बाद आहे. पा स्क्रीनवरती देखील पाहिलं गेलं मित्रांनो आणि फलंदाज इथे बाद आहे. तुमचा 12th मॅन आमच्या सोबत आहे मित्रांनो. चला मॅच कडे जाऊया. मॅच आता एकतर्फे आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत येत असताना पोगाव संघ आपण पाहतोय जसंच तसं प्रतिउत्तर भिंगार टीमच्या विरोधात आपण पाहतोय. मात्र अतुलनं फेकलेला निर्णायक क्षणी गोलंदाजी केली होती. मात्र चांगली गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून. मात्र त्या षटकामध्ये कमबॅकिंग षटक आपण पाहतोय. मात्र अतुलनं देखील दावा खर्च केले होते तब्बल 12 धाबा आणि त्या षटकामध्ये तब्बल 2 महत्वाच्या विकेट मात्र त्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला होत्या. येणारा एक चेंडू आणि विचार करिता अजूनही बनवायच्या 7 धाबा. एक चेंडू 7 धाबा. वाईट चेंडू फेकला त्याच नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामना जिंकेल टीम पोगाव संघ. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडणार आता हे पाहणं तितकाच महत्वाचं राहील. चेतननं निर्णायक क्षणी जबरदस्त गोलंदाजी केल्या. 6 मध्ये 14 बनवायच्या होत्या आणि त्याच 6 मध्ये 16 बनवायचे होते. हॅलो आणि जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून शेवटच्या क्षणी का होईना आणि सामना जिंकलाय कावदेवी क्रिकेट संघ भिंगार. कॉंग्रॅच्युलेशन अडलक टीम पोगाव संघ. या पुढीलच्या वाटचालीसाठी तुम्हाला देखील स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि नंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये दामणी संघ आणि त्याच्या विरोधात येदुटणे संघ. सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं फलंदाजी करत असताना तब्बल 13 चेंडू 35 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट अवघ्या 12 धावा खर्च केल्या. टीम भिंगार संघाचा आदिनाथ जाधव मॅन ऑफ द मॅच. आदिनाथला मी इन्व्हाइट करू आपण टॉस मॅन ऑफ द मॅच आवड घेण्यासाठी लगेच यायचे पहा. धामणी संघ आपण फलंदाजी स्वीकारले. येदुटणे संघ आपण लगेच मैदानावरती उतरायचे. 5 षटकांची मॅच असणार आहे. मायक्रोफोन वरती जोडले जातील. प्रकाश जुगरे द वॉइस ऑफ धामणी. चला आदिनाथ यायचे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. चांगली लढत पाहायला मिळाली आपल्याला. एका बाजूला टीम आपण